राज्याचे धडाधडीचे लोकप्रिय नेते व माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त सांगली शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने अभिवादन कार्यक्रम उत्साहात झाला। यावेळी विविध पक्षातील लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अजितदादांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या आठवणींचा उजाळा दिला। कार्यक्रमात सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ, विधान परिषदेचे आमदार इद्रिसभाई नाईकवडी, माजी मंत्री सुरेश खाडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्राचार्य पद्माकर जगदाळे, नगरसेवक अशोक मासाळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। यावेळी बोलताना आमदार इद्रिस नाईकवडी म्हणाले, अजितदादा पवार हे वक्तशीर, स्पष्ट वक्ते आणि कार्यक्षम नेतृत्वाचे प्रतीक होते। काम होणार नसेल तर ते स्पष्टपणे सांगत आणि कोणालाही खोटी आश्वासने देत नसत। त्यांच्या कार्यशैलीची आठवण महाराष्ट्र कायम जपेल। आमदार सुधीर गाडगीळ, माजी मंत्री सुरेश खाडे आणि प्राचार्य पद्माकर जगदाळे यांनीही अजितदादांच्या नेतृत्व गुणांबरोबरच त्यांच्या विकासाभिमुख कार्यपद्धतीच्या आठवणींना उजाळा दिला। कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सांगली शहरच्या वतीने जिल्हाध्यक्ष प्राचार्य पद्माकर जगदाळे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले। यावेळी भाजपचे शेखर इनामदार, उपमहापौर गजानन मगदूम, सभापती अतुल माने, काँग्रेस पक्षाचे सांगली शहर जिल्हाध्यक्ष राजेश नाईक, हर्षवर्धन पाटील, संतोष पाटील, दिग्विजय सूर्यवंशी, हनुमंत पवार, शेखर माने, स्नेहल सावंत, साक्षी बोरगावे, उत्कर्ष खाडे, योगेंद्र थोरात, करण जाफदार, सागर खंडागळे, मनोज सरगर, राधिका हारगे, शरद साळुंके, दादासाहेब कोळेकर, विकास जाधव, विष्णू माने, अमित जाधव, नितीन चव्हाण, संजय कदम, आकाश माने, तोहित फकीर, तोहित शेख, गणेश पाटील, ज्ञानेश पाटील, प्रणव जगदाळे, सुनीता काळे, सोमेश्वरी हुंद्रे, सतीश साखळकर, वीरेंद्र थोरात, अक्षय मासाळे, हनुमंत पवार, मितेश मोरे, रजाक नाईक यांच्यासह सर्व पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। मला आठवते प्रत्येक माझ्या वाढदिवसाला पहिला तो अजितदादाचा असायचा। मला आश्चर्य वाटायचं की पक्षाचा विषय होता त्याच्यामध्ये, पण प्रत्येक आमदाराला फोन करणं हे त्यांचं कर्तव्य ते करत होते। बाईक घरी आलं तेव्हा त्यांचा तर अनुभव फार वेगळा होता। हे तुमच्या कुटुंबामध्ये आपल्या कुटुंबातल्या व्यक्ती असं त्यांनी वावर त्याशी केला आणि त्या आठवडे आमच्या सगळ्यात आठवणी आहेत आणि कधीही कामाला गेलं की विथ रिस्पेक्ट दादा बोलायचे, ते मला खूप त्यांचं आवडलं आणि टाईम टू टाईम जायचे। हा सगळ्यात मोठा गुण त्यांचा मला महत्त्वाचा वाटतो। त्यांनी मला एकदा सकाळी 7:45ची अपॉइंटमेंट दिली सह्याद्रीला, बरोबर 5 मिनटं आधी हजर होऊन दादा बरोबर त्यांच्या ऑफिसवर 7:45ला हजर होते। म्हणजे खूप रेअर आहे। आज पुढावी बघाल तर सकाळी 6ला ते बाहेर पडतात आणि विविध ठिकाणी भेटी देतात। असा नेता होणे नाही यापुढे असं मला वाटतंय आणि खूप आम्ही दरवर्षी दादांचा वाढदिवस म्हणून मोठ्या उत्साहानं साजरा करायचो। मात्र दुर्दैवानं आजच्या दिवशी दादा आपल्यामध्ये नाहीत आणि वाढदिवसाचं रूपांतर आज जयंतीमध्ये झालं। दादा असणं आणि दादा नसणं ह्यातला फरक काय हे लोकांना आता कळाला। दादा असताना लोकप्रिय होतेच, परंतु दादा गेल्यानंतर खऱ्या अर्थाने ह्या महाराष्ट्रातल्या सर्व लोकांना लक्षात आलं की दादा पाहिजेच होते, दादाशिवाय महाराष्ट्र पुढं जात नाही हे सर्वांच्या लक्षात आलं। आज जर तुम्ही बघितलं असेल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असं म्हणतात की माझे उत्तम सहकारी आजपर्यंत। त्याच्यानंतर एकनाथ शिंदे साहेब म्हणतात की माझा जिवलग मित्र। उद्धवजी ठाकरे म्हणतात की मला त्या 2.5 वर्षामध्ये एवढं सांभाळून घेतलं, प्रशासकीय कामकाजाची मला माहिती नव्हती, पण ते सगळं मंत्रिमंडळ आणि सगळा कारभार दादानी सांभाळला। वेगवेगळ्या पक्षातले नेतेसुद्धा आज असं म्हणत आहेत की दादा पाहिजे होते आणि जनतेमध्ये सुद्धा हीच भावना आहे। आता मला सांगा की एवढ्या महाराष्ट्रामध्ये इतके वेगवेगळे विचाराचे पक्ष आहेत, त्यातले त्यात आपण एक म्हणतो की पुरोगामी विचार, आणि भारतीय जनता पार्टीबरोबर जाऊन सुद्धा त्यांनी शेवटपर्यंत आपलं पुरोगामित्व कमी केलं नाही किंवा ढळू दिलं नाही, हे त्यांचं वैशिष्ट्य होतं। आणि म्हणून जसं आज आपण बघतो की एखादा मंत्री असतो, एखाद्या खात्याचा अभ्यास असतो, एखाद्या विभागाचा अभ्यास असतो, तर दादांचं असं होतं की दादांना
अर्थकारण चांगलं कळत होतं, शेतीच्या बाबतीमध्ये चांगलं ज्ञान होतं, दूध डेऱ्याच्या बाबतीमध्ये तसंच त्यांना ज्ञान होतं. त्याचबरोबर युवकांचे प्रश्न, महिलांचे प्रश्न आणि त्यात क्रीडा क्षेत्रामध्ये सुद्धा आज जो काय बदल झालेला आहे तो दादांच्यामुळं झालेला आहे. आणि अशा विविध क्षेत्रामध्ये काम करून एवढ्या मोठ्या पदावर पोचलेले दादा आज हा महाराष्ट्र पुढे नेण्यासाठी दादांची फार गरज होती. दुर्दैव आहे, कुठल्याही माणसाला कुठल्याही नेत्याकडं कुठल्याही पक्षाकडे गेलं आणि काम झालं नाही तर त्यांना शेवटचा पर्याय वाटायचं की अरे चला आता दादाशिवाय काय इलाज नाही आहे. आणि ती माणसं साधी गोष्ट आहे, म्हणजे मोठे कारखानदार तर जायचेच, पण एखाद्याच्या दारातली गटर होत नाही, वर्षानुवर्ष पाणी साठून राहते, ते शेवटी म्हणायचे चला आता अजितदादाकडे जाऊ, त्याच्याशिवाय वळण्यावर येणार नाही घेतले लोक. अशी एकूण दादांचं एकूण पद्धत होती. आणि आज दादा आपल्यामध्ये नाहीत, पण इलाज नाही, दादांचं कार्य आपल्याला पुढे नेलं पाहिजे. त्या दृष्टिकोनातून आज आपण त्यांच्या जयंतीच्या निमित्त त्यांना मी आदरांजली अर्पण करतो. विरोधी पक्षातले लोकसुद्धा आज दादांची आठवण काढून त्या ठिकाणी आवर्जून त्यांना अभिवादन करतात सगळीकडे महाराष्ट्रात. तर ही एक वाखाण्यापूर्वी गोष्ट आहे. तसेच आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीसजी या महाराष्ट्राची परिस्थिती बिघडवण्याचा अनेकांनी प्रयत्न केला आणि करत आहेत. पण हे सुद्धा व्यवस्थित ठेवून अर्थकारण आणि समाजकारणसुद्धा व्यवस्थित चालावं म्हणून देवेंद्र फडणवीसजींनी जे प्रकल्प नवीन महाराष्ट्रात आणले, जे जुने होते ते पूर्ण केले आणि नवीन प्रकल्प आता आपण हाती घेतलेले आहेत. हे सर्व व्यवस्थितपणानं दादांची साथ त्यांना होती, पण आता दादा नाही आहे. तरीही देवेंद्रजी फार समर्थपणानं त्या महाराष्ट्राची बाजू सांभाळत आहेत. त्यामुळं त्या नेतृत्वाचा वाढदिवस आहे. निश्चितपणानं ते हक्कदार आहेत की सर्व महाराष्ट्रातील जनता त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा.